एका कस्टमरने 2 गोधड्या पाल लावण्यासाठी दिल्या आहेत, त्या मी तुम्हाला आता उघडून दाखवते। गोधड्या बऱ्याच ठिकाणी फिरल्यामुळे फाटल्या सुद्धा आहेत आणि खूप जुन्या झाल्या आहेत। हे बघा, अशी बॉर्डर सुद्धा उसवलेली आहे आणि आतल्या बाजूने पण जीर्ण झाल्या। ह्या गोधडीला वरच्या आणि खालच्या बाजूला लावण्यासाठी त्यांनी 2 एकसारखे बेडशीट्स दिले आहेत। आता ही दुसरी गोधडी सुद्धा मी तुम्हाला उघडून दाखवते। हे बघा, अशी काठाच्या बाजूला गोधडी विरलेली आहे आणि आतून पण फाटली आहे, तुम्ही पाहू शकता। मी पहिली गोधडी भरायला घेतली, खालच्या बाजूला आधी बेडशीट अंथरली। आता आत जुनी गोधडी आणि मग वरून नवीन बेडशीट अंथरून घेते। आता सुई दोऱ्याने टाके मारून घेते, जेणेकरून गोधडी शिवताना गोळा होणार नाही। टाके घातल्यावर मी गोधडी मशीनवर शिवायला घेतली। पहिल्यांदा उभी शिलाई मारली आणि आधी सुई दोऱ्याने मारलेले टाके उसवून टाकले। उभी शिलाई मारल्यावर आडवी शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्राचं कापड कापून टाकलं। आता बाजूने मॅचिंग बॉर्डर लावून घेते। एक गोधडी पूर्ण झाल्यावर मी दुसरी गोधडी भरायला घेतली। त्यासाठी खाली आणि वर दोन्ही बाजूला लावण्यासाठी कस्टमरने मांजरपाटचं कापड दिलं होतं। आधी खालची बाजू अंथरून घेतली आणि मग आत जुनी गोधडी अंथरली। आणि पुन्हा वरून नवीन कापड अंथरलं। आधीप्रमाणे ह्याही गोधडीला टाके घालून मी गोधडी मशीनवर शिवायला घेतली। आधी उभी शिलाई आणि मग आडवी शिलाई घालून घेतली। आता मॅचिंग बॉर्डर लावून घेते। शिवून पूर्ण झाल्यावर गोधडी कशी दिसते हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हा आहे फायनल रिझल्ट। ही पहिली गोधडी पूर्ण झाल्यावर खूपच सुंदर दिसत होती। बॉर्डरची ही फिनिशिंग तुम्ही पाहू शकता। घरी असलेल्या जुन्या गोधड्या टाकूही वाटत नाहीत आणि वापरायलाही कठीण जातात। तर त्यांचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि तुमची जुनी गोधडी अगदी नव्यासारखी करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि ही आहे दुसरी गोधडी, तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते ती। दोन्ही बाजूने गोधडीची फिनिशिंग पहा किती छान आहे। अशाच नवनवीन गोधड्यांच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।